नमस्कार, मी डॉक्टर शशांक रावले। आज आम्ही भरपूर स्पेशल व्हिडिओ बनवत आहे आयपीओ रिलेटेड। आता भरपूर आयपीओचा क्रेज आलाय, म्हणजे आता आपण 2025 मध्ये बसलोय। मी बघतोय सिन्स कोविड जेव्हापासून रिटेल पार्टिसिपेशन वाढलंय तेव्हापासून आयपीओचा भरपूर क्रेज आलेला ना। भरपूर कंपनीज आपला आयपीओ लिस्टिंग करतायत। त्याचं मेन कारण सांगतो। आता मी माझ्या सेशन्समध्ये किंवा माझ्या लोकांना मी गाईड करत असतो की सहसा आयपीओ मध्ये हात टाकू नका, राईट। सो त्याच्या मागचं आज मी तुम्हाला प्रॉपर कारण सांगणार आहे। तर हा व्हिडिओ सविस्तररित्या नीट ऐका, पूर्णतः ऐका, तुम्हाला भरपूर फायदेशीर असेल, भरपूर नॉलेजेबल आजचा व्हिडिओ असेल आणि नक्कीच आवडला तर आपल्या सगळ्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना पाठवा। काय माहिती कोण आपले मित्रमंडळी आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायला बघत असतील आणि ते व्हॅल्युएशन चक्करमध्ये ते मे बी फसून जातील, राईट। सो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्कीच ऐका। अशा फ्रेंड्स, आता होतं असं, आता एक नॉर्मल ट्रेंड काय चालू आहे ते समजून घेऊया आणि नंतर मी माझा व्ह्यू प्रॉपरली देतो। हे जे कंपनी असतात मोठ्या कंपनीज, राईट, स्पेशली यांचं नाव आहे मोठं, जसं आता लेटेस्ट आपण बघतोय लेन्सकार्टचा आयपीओचं भरपूर चर्चा आहे। चर्चा कशामध्ये आहे तर ते भरपूर जास्त व्हॅल्युएशन बबलनी ते ओपन अप करतायत, म्हणजे भरपूर टाइम जास्ती ते व्हॅल्युएशननी जे ते ओपन तिलो करतात। अनेकदा मी बघतो की लिस्टिंगच्या आधी त्यांचं $2 बिलियन वगैरे त्यांचं व्हॅल्युएशन असतं, लिस्टिंग नंतर डायरेक्ट $8 बिलियन होतं। अचानक एवढं कसं वाढलं? थोडंफार वाढू शकतं का, कारण लक्षात घ्या लिस्टिंग झाल्यावर कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे रेप्युटेशन वाढतं, पण एवढं कसं वाढलं? इट्स अ बबल, राईट। आणि काय होतं, ह्यांना सामान्य माणूस जो आहे तो ह्यामध्ये फसतो, राईट। भरपूर इन्फ्लुएन्सर्स असतात, भरपूर युट्यूब व्हिडिओज हे ते आपण बघतो आणि त्या माध्यमातून लोक जे आहेत ह्यामध्ये भुलत जातात ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून, आणि मग त्यांचे व्हिडिओज बघून ते लोक आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट हे करतात। अनेकदा काय होतं बघा, आधी लिस्टिंग झाल्यानंतर ती लोक मे बी हाय रेटला ओपन करतात, पण ही स्ट्रॅटेजी असते। आता लक्षात घ्या, एखादी कंपनी लिस्टिंग होते, सो आता एक बेसिक जो आयपीओचा जो महत्व आहे ते काय आहे की एखादी कंपनी ग्रो झाली आहे, त्यांना अजून ग्रो करायचं आहे, त्यांना एक्सपान्शनसाठी फंड पाहिजे, राईट, भरपूर मोठा ग्रोथ पाहिजे। सो आयपीओ थ्रू त्यांनी इन्व्हेस्टमेंट घ्यायची असते आणि नंतर मग त्यांनी जे आपल्या बिझनेसमॅन लावून आपल्या बिझनेसची ग्रोथ करायची असते ॲज पर द व्हॅल्युएशन आणि जे काय शेअरचा रेट आहे लिस्टिंग झाल्यानंतर, त्या हिशोबाने जर बिझनेसची ग्रोथ असेल तर जाऊन तो रेट टिकणार। समजा व्हॅल्युएशन आहे एवढं पण बिझनेसची ग्रोथ एवढीच झाली आहे तर हा मधला गॅप आहे, ओव्हर व्हॅल्यूड आहे, राईट, तर ते कधी येऊन तो खाली शेअर आपटणारच, राईट। सो होतं असं की कंपनीची ग्रोथ एवढीच असते आणि हे लोक व्हॅल्युएशन दाखवतात एवढं लिस्टिंग झाल्यानंतर। आता ऍक्च्युली जो आयपीओचा अर्थ जसं मी म्हटलं की तुम्हाला म्हणजे फंड रेझिंगसाठी केला पाहिजे, पण आजच्या डेटमध्ये एक ट्रेंड असं झालं की अनेक कंपनीज आपण बघतो, जसं नायका झालं, झोमॅटो झालं, तुमचं पेटीएम झालं आणि आता लेटेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं लेन्सकार्ट, आणि अशा अनेक कंपनीज आहेत जे अनेकदा प्रमोटर्स जे आहेत आपला एक्झिट घेण्यासाठी, प्रमोटर्स आणि जे आधीपासून जे इन्व्हेस्टर्स असतात कंपनीमध्ये मोठे ते आपला एक्झिट घेण्यासाठी चांगल्या रेटला आणि आपलं बँक बॅलन्स, आपलं कॅश बॅलन्स वाढवण्यासाठी ती लोक जे आयपीओ लॉन्च करतात अनेकदा, राईट। आणि काय होतं, एकदा लिस्टिंग झाल्यानंतर जे प्रमोटर आहेत किंवा जे ती लोक आपला स्टेक वगैरे कमी करतात आणि आपला बँक बॅलन्स वाढवतात आणि चांगल्या रेटला शेअर विकतात, पण बिचारा जो कॉमन रिटेल इन्व्हेस्टर आहे, राईट, तो त्यामध्ये फसून जातो। अनेकदा जर तुम्ही एखाद्या वेळी मे बी लिस्टिंग झाल्या तुम्ही जर काढून टाकला तर मे बी वाचाल, राईट, पण जर तुम्ही काही दिवस होल्ड केले, 10, 15, 20 दिवस, 1, 2, 3 महिने होल्ड केले तर तुम्हाला तो डाऊन गेलेला अनेकदा शेअर दिसतो आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आयपीओ मधनं उडत चाललाय, राईट, आणि त्यांना काही टॅक्स बेनिफिट पण त्यातनं मिळतात, राईट। सो म्हणून लक्षात घ्या, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जेव्हा लिमिटेडला जाते, राईट, सो आपल्याला एखादा आयपीओ जरी घेतोय आपण, पहिलं म्हणजे आयपीओ पासून लांब राहा, त्याच्या पुढचे पण मी तुम्हाला कारण सांगणार आहे, पण जरी आपण एखादा आयपीओ घेतोय तर आपण पूर्ण फंडामेंटल लक्षात घ्या, एकदा तो ऑनलाईन आला शेअर की आपण टेक्निकॅलिसिस करू शकतो, पण जोपर्यंत तो ऑनलाईन येत नाही तोपर्यंत तुम्ही फंडामेंटल अनालिसिस तुमचा थरो पाहिजे आणि तुमचा आयपीओचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तरच तुम्ही आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करा। अदरवाईज माझं वैयक्तिक मत आहे की माझ्या हिशोबाने आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं इट्स लाईक गॅम्बलिंग, जुगार आहे। कारण भले किती मोठी कंपनी असो, आता पेटीएम आणि सगळे तर मोठे होते ना, राईट, किती मोठं नाव आहे, पण जर त्यांचे जे प्रमोटर आहेत, ऑपरेटर आहेत, जे कोणी असतील त्यांनी ठरवलंय की बाबा एक्झिट मारायचं आहे किंवा ह्याला खाली पाडायचं आहे, सो ते खाली पाडूनच राहतात। त्यामुळे जो बिचारा कॉमन रिटेल इन्व्हेस्टर आहे तो त्या ठिकाणी जो आहे फसून जातो। सो म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळी आपण आयपीओ मध्ये समजा इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असू तर आपण जे छोटा पैसा लावू शकता, पण तोही माझ्या हिशोबाने तो गॅम्बलिंग सारखा आहे। छोटा पैसा लावा आणि जसं ओपन होईल आयपीओ तसं तुम्ही त्याच्यामध्ये एक्झिट करू शकता आणि जे ऑलरेडी रेप्युटेड कंपनीज आहे ज्यांचं नाव आहे त्यांच्या आयपीओ हे घेऊ शकता। पण त्याचबरोबर इव्हन लक्षात अशा अनेक अशा छोट्या कंपनीज आहेत, राईट, ज्यांचं आयपीओ लिस्ट करून ते चांगले वर पण गेलेले आहेत, पण लक्षात घ्या की होतं असं की ते फाइंड आउट करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट, कारण तुम्हाला माहिती आहे कंपनी
जे हे म्हणजे जे लिस्टिंग करतात ते मर्चंट बँकर्स वगैरे असतात, त्यांचं कामच असतं की ती लोक व्हॅल्युएशन हे जास्त दाखवतात. आता जसं माझ्याकडे पण भरपूर कंपनीज येतात जे माझ्याकडे गायडन्स घ्यायला येतात की बाबा ती लोक IPO लिस्टिंग करतायत. सो ती लोक मला विचारतात किंवा काय काय आपल्याला कंप्लायन्स किंवा काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे लिस्टिंग झाल्यानंतर. आता कंपनीचा बिझनेस काही वेगळा असतो, पण त्यांना शेअर मार्केटचं नॉलेज नसतं कंपनीच्या प्रमोटर्सना, तर त्याच्यासाठी लोक माझ्याकडे गायडन्ससाठी येतात किंवा लिस्टिंग झाल्यानंतर काय म्हणजे काय होईल पुढे, कसं काय वाटतं आणि म्हणजे कसं काय त्याच्यामध्ये कसं मॅनेज होतं सगळ्या गोष्टी किंवा कसं काय ते शेअरची प्राइस म्हणजे काय व्हॉल्यूम वगैरे सगळ्याचं नॉलेज घ्यायला ती लोक माझ्याकडनं हे येतात. आणि ज्याने का मी तो बाबा लिस्टिंग झाल्यानंतर पण तो चांगला तो चालला पाहिजे आणि सगळे कंप्लायन्स फॉलो झाले पाहिजे ह्याचं मी त्यांना नॉलेज हे देतो. सो मी त्यावेळी बघतो की अनेकदा ज्यांच्याकडे ते जातात मर्चंट बँकर किंवा जे कोणी एजंट असतील IPO लिस्टिंग करण्यासाठी जातात, ती लोक त्यांच्याकडनं एक लिमिटेड फी घेतात. कारण जे लिस्टिंग होणाऱ्या कंपनीज आहेत अनेकदा SMEs असतात. ओके, सो SMEsना जे आहे एवढं परवडत नाही हे करणं, राईट, म्हणजे त्यांची फीस देण्याची करोडोमध्ये असते. सो ह्यांचं डील काय असते की बाबा आम्ही एक लिमिटेड फीस घेऊ तुमच्याकडनं 10, 15, 20 लाख रुपये, काय जण ते 50 लाख 1 कोटीपर्यंत जातं. डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी आणि डिपेंड्स किती मोठी कंपनी आहे लिस्टिंग होणारी, राईट. त्यानंतर ह्यांचा गेम असा असतो, अनेकदा असं असतं की एकदा लिस्ट झाल्यानंतर जे काही आम्ही व्हॅल्युएशन तुमच्या कंपनीला दाखवतोय, जे काय व्हॅल्युएशन आणि जे काही तुम्हाला जे लिस्टिंग गेन मिळतोय आणि त्यातनं जे फंडिंग मिळतोय त्यातनं आम्हाला शेअर द्या. सो त्यामुळे हे लोक करतात खूप जास्ती हे दाखवतात आणि त्याचं व्हॅल्युएशन हे दाखवतात आणि म्हणजे जेवढं आहे आता थोडंफार जास्ती आपण दाखवू शकतो, दाखवलं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मे बी लिस्ट झाल्यानंतर त्याची थोडी ग्रोथ बघायला पण मिळेल. पण अति जास्त दाखवलं तर काइंड ऑफ बबल होऊन जातो आणि त्याच्यावरती सेबीचं पण काय त्याच्यावरती सध्या तरी एवढं नियंत्रण नाहीये, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा नंतर प्राइस स्वतःच करेक्ट करेल आणि जे बायर्स आला तेच ती लोक त्याला करेक्ट करतील. सो आपण त्याच्यावरती नियंत्रण हे नाही ठेवत, त्यांचं जे काही डिसिजन असेल. पण लक्षात घ्या, पण ह्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सचं नुकसान होतं की रिटेल इन्व्हेस्टर्सना म्हणजे लिस्टिंग होईपर्यंत कळत नाही की तो बबल आहे की नाही आहे आणि त्यामुळे तो मोठा जुगार होऊन जातो. म्हणून मी सहसा बोलेन की IPO पासून लांब राहा. जसं आम्ही पण IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे आम्ही सहसा करत नाही, राईट. कारण मी माझा किंवा माझ्या लोकांचा एकही पैसा आहे मी त्यांना गाईड करेन की जुगारामध्ये लावायचा नाही, गॅम्बल करायचा नाही. जर तुमचा अभ्यास चांगला आहे, हा अभ्यास पण कधी चुकू शकतो मान्य आहे, पण जास्ती चांगला अभ्यास केलाय टेक्निकल किंवा तुम्ही टेक्निकल अनालिसिस केलं असो किंवा तुम्ही मे बी फंडामेंटल अनालिसिस जे काय तुम्ही केलं असो, तर जास्ती चांगला तुम्ही अभ्यास जर केला असेल तर चान्सेस कमी आहेत की तुमचं नुकसान होईल किंवा तुमचं अनालिसिस आहे ते चुकीचं जाईल. सो त्यामुळे प्रॉपर अभ्यास करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच आम्ही काय करतो की एखाद्या शेअरमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल जर मला, तर मी काय करतो की तो शेअर काही महिने किंवा वर्ष तो लिस्ट झाला, तो ट्रेड होतोय, बाबा काय प्रमोटर ऑपरेटरची काय स्ट्रॅटेजी आहे, कसा फिरतोय, तो सगळं आपल्याला अभ्यास मिळतो. त्यानंतर ज्यावेळी आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तर अनेकदा आम्हाला चांगला स्मूथली प्रॉफिट होतो, शांततेत प्रॉफिट होतो आणि सहसा जास्त रिस्कही वाढत नाही. सो म्हणून जर आपण आपल्या माध्यमातून आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून जर आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून जर चांगला पैसा कमवू शकतोय, राईट, तर मग आपण कशाला या IPOच्या भानगडीत पडायचा. सो म्हणून सामान्य लोकांनी जो आपल्या मेहनतीचा पैसा आहे, राईट, जे आपले रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी सहसा IPO पासून लांब राहिलेलं हे माझं हे वैयक्तिक मत आहे, राईट. हे कुठलंही गायडन्स नाहीये, हे आता मी माझं ज्ञान द्यायचं काम केलेलं आहे, राईट. सो आता तुमचं डिसिजन आहे की ह्याच्यावरती काय करायचं नाही करायचं, कमी करायचं, काय करायचं, हे तुम्ही तुमचा अभ्यास करून की मी एखाद्या XYZ कंपनीचा IPO कुठलाही असो, पुढे येणारे पण असो, मी केलं पाहिजे की नाही, हा माझा व्हिडिओ, माझं हे नॉलेजच्या माध्यमातून तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता. आणि त्याआधी लक्षात घ्या की मी जे आता नॉलेज शेअर केलं, जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्ह सगळ्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करा. का अनेक लोक IPO मध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असतात, नंतर मग त्यांना कमी नॉलेज असतं, त्यामुळे त्यांना मे बी लॉस होऊ शकतो किंवा त्यांना चुकीचा एक्झिट मिळू शकतो. तर त्यांनी जर ह्याचा हे माझा व्हिडिओ बघितला तर त्यांना नॉलेज मिळेल, आपला मराठी माणूस वाचेल त्यातनं आणि आपला मेहनतीचा पैसा चुकीच्या IPO मध्ये तो गमवणार नाही. सो म्हणून तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्याने का आपल्या जेवढं जास्ती आपण ज्ञान घेऊ तेवढे जास्ती आपली आर्थिक आणि सगळ्या गोष्टींनी आपली ताकद वाढते. आजचा जमाना हा फिजिकल स्ट्रेंथचा नाही, मेंटल स्ट्रेंथचा आहे. जेवढी तुम्ही मेंटल स्ट्रेंथ वाढवाल, जेवढं ज्ञान वाढवाल तेवढं आयुष्यात पुढे जाल. आणि नक्कीच अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ते ज्ञान वाढवायचा आम्ही फ्रेंड्स प्रयत्न करतो. आणि नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक बटन दाबायला विसरू नका, ज्याने का आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं अजून असे व्हिडिओज बनवायला. सो नक्कीच असेच आपण व्हिडिओज क्रिएट करत राहू. तुमचे काय सजेशन फीडबॅक असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच देऊ शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.